ओम शांती. आज आहे 29/11/2024. बापदादा मधुबन. महावाक्य आहे, गोड मुलांनो, जर शिवबाबांची कदर असेल तर त्यांच्या श्रीमतानुसार चालत राहा. श्रीमतवर चालणे अर्थात बाबांची, परमेश्वराची कदर करणे. श्रीमत म्हणजे मुरलीची शिकवण. बाबा काय शिकवतात आपल्याला मुरलीमधून. आणि बाबांना आपल्याकडून काही नको आहे. बाबांना आपल्याला मनुष्य से देवता बनाना है. म्हणजेच म्हणतात ना, नर जो करनी करे नर से नारायण बन जाए, नारी जो करनी करे नारी से श्री लक्ष्मी बन जाए. तर कसं बनणार? कोण आहे सत्यम शिवम सुंदरम? कोण आहे अमरनाथ? तर बाबाच आहेत. बाबा म्हणजे शिवबाबा. तर आपल्याला शिवबाबांच्या श्रीमताप्रमाणे आपला स्वभाव संस्कार बनवायचा आहे. कुठल्याही प्रकारची कर्तव्य कर्म नाही सोडायचे आहेत. फक्त ॲड करायचे. आणि कशामध्ये? मनामध्ये आणि बुद्धीमध्ये बाबांचे संस्कार ॲड करायचे आहेत. प्रश्न: शिवबाबांपेक्षाही मुले मोठी जादूगर आहेत, ती कशी? उत्तर: सर्वश्रेष्ठ बाबांना आपला मुलगा बनवणे, तन मन धनाने बाबांना वारसदार बनून आत्मसमर्पण करणे, ही मुलांची जादूगरी आहे. जे आता भगवंताला वारसदार बनवतात ते 21 जन्मासाठी वारसाचे अधिकारी बनतात. म्हणजे उत्तर समजण्यासाठी उत्तराला अनेक वेळा वाचावं लागेल. आपण म्हणतो ना देवाला, तूच मातापिता बंधू सखा. तर आपण बाबांना काय म्हणतो? हे तन मन धन सगळं तुझं. मुरली जेव्हा आपण पूर्ण वाचू तेव्हा आपल्याला समजेल की ज्याप्रमाणे आपल्याला मूल झाल्यावरती आपण प्रथम काय करतो? मुलाला शरीरावरती त्याच्या आपल्या अंगा खांद्यावरती ते मूल खेळतं. आई तर मुलाला जन्मच देत असते आणि नंतर मन तिचं किती मुलामध्येच रमतं. जेव्हा मूल होतं आईला, तेव्हा म्हणजे एखादी स्त्री आई बनते तेव्हा ती किती मनापासून सगळ्या दुनियेला विसरून त्या मुलाची मनाने किती त्याला प्रेम करत असते. तिच्यासाठी मूल म्हणजे सर्वस्व होऊन बसतं. आणि आई आणि वडिलांच्या पाशी काय असेल ते सगळं कोणाचं होऊन जातं? मुलाचंच होऊन जातं ना. त्याप्रमाणे बाबा म्हणतात, तुम्ही मला तुमचं मूल बनवता, मला तुम्ही मातापिता बंधू सखा सर्व काही समजता. आणि म्हणजेच तुम्ही काय करता? मला तुमचं मूल बनवता आणि ह्या मुलाकडून, शिवबाबा मुलाकडून नंतर तुम्हाला अखंड 21 जन्माचा सुखाचा, शांतीचा, सद्गती, सद्बुद्धी, मुक्ती, जीवनमुक्ती, अमरलोकचं राज्यभाग्य प्राप्त होत असतं. सदाचं सुख प्राप्त होत असतं. म्हणूनसाठी शिवबाबांना सदाशिवसुद्धा म्हणतात. तर या प्रश्नाचं उत्तर खूप सखोल आहे. त्याच्यासाठी उत्तराचा अर्थ खूप सखोल आहे. त्याच्यासाठी मुरली सविस्तर वाचली पाहिजे. आपण फक्त सार बघत असतो, ठीक आहे. आणि आजच्या मुरलीमध्ये 2 प्रश्न आहेत. दुसरा प्रश्न आहे ट्रिब्युनल. ट्रिब्युनल म्हणजे न्यायसभा, न्याय करणार. राईट काय केलं आणि रॉंग काय केलं जीवनामध्ये तन मन धन, श्वास, संकल्प, कृती, व्रती, दृष्टी आपण व्यवस्थित कार्यासाठी लावली का खराबच करण्यासाठी लावली, वाईटच चिंतण्यासाठी लावली? त्याचा अखेर माणसाचा लेखाजोखा होत असतो शरीरामधून प्राण जाण्याच्या अगोदर. तर आजचा प्रश्न आहे 2 नंबरचा, की ट्रिब्युनल न्यायसभा कोणत्या मुलांच्यासाठी बसते? उत्तर: जे दान केलेली वस्तू परत घेण्याचा संकल्प करतात, मायाच्या वश होऊन डिससर्व्हिस करतात. डिससर्व्हिस म्हणजे श्रीमताच्या विरुद्ध जाऊन वागणं करणं, म्हणजे बाबांच्या नाव खराब होईल असं काहीतरी व्यवहार करणं. आणि डिससर्व्हिसमध्ये अनेक गोष्टी येतात. तर बाबा उत्तरामध्ये सांगतात, जे दान केलेली वस्तू परत घेण्याचा संकल्प करतात, मायेच्या वश होऊन डिससर्व्हिस करतात, त्यांच्यासाठी
न्यायसभा म्हणजे परमेश्वराच्या दरबारात न्याय होतो, म्हणजेच ट्रिब्युनल बसते. ओम शांती. बापदादांनी धारणेमध्ये सांगितलं, अविनाशी ज्ञानरत्नांनी बुद्धिरूपी झोळी भरून श्रीमंत बनायचं आहे. कोणत्याही प्रकारचा अहंकार दाखवायचा नाही. तर अविनाशी ज्ञानरत्नांनी बुद्धिरूपी झोळी भरून श्रीमंत बनायचं आहे. म्हणूनसाठी म्हटलं जातं, काय झालं, समुद्र मंथनामध्ये लक्ष्मी काय झाली, सोन्याची थाळी घेऊन आली. म्हणजेच समुद्र मंथन म्हणजेच आत्ता दैवी गुण आणि राक्षस व्रती म्हणजेच वाईट गुणांचा विजयाचा युद्ध चालतं. आणि बाबांच्या ज्ञानरत्नाला जेव्हा आपण बुद्धिरूपी झोळीमध्ये धारण करतो तेव्हा आपल्यापाशी काय येते, लक्ष्मी येते. रत्नांची थाळी घेऊन म्हणजे सुख शांती सगळं काही प्राप्त होतं. तर श्रीमंत बनायचं आहे, बुद्धिरूपी झोळी. आणि मुरलीमध्ये पण आहे आज, त्याच्यामुळे माझ्या लक्षात आला आत्ता हा पहिला पॉईंट बघितल्यावरती की अविनाशी ज्ञानरत्नांची बुद्धिरूपी झोळी भरून श्रीमंत बनायचं आहे. कोणत्या प्रकारचा अहंकार दाखवायचा नाही. 2 नंबरची धारणा, सेवा योग्य बनून मग कधी ट्रेटर बनून डिससर्व्हिस करायची नाही. दान दिल्यानंतर खूप खूप सावध राहायचं आहे. दान दिलेली वस्तू परत घेण्याचा संकल्पसुद्धा येता कामा नये. वरदान, डायरेक्ट परमात्मा लाईटच्या कनेक्शनद्वारे अंधकाराला पळवून लावणारे लाईट हाऊस भव. कोण आहे आपण? लाईट हाऊस. लाईट म्हणजे आत्मा, लाईट ज्योती चमचमता बिंदू, आणि परमात्मासुद्धा दिव्य ज्योती बिंदूच आहे, लाईटच आहे. म्हणूनसाठी काय आहे, शिवलिंगाचंही चित्र ज्योतीसारखंच आहे आणि खाली असलेली त्याची पिंड आहे ती त्याचं बसण्याचं आसन आहे. आणि मनुष्य मेल्यावरती सुद्धा दिवाच लावतात. तर वरदान आहे, डायरेक्ट परमात्मा लाईटच्या कनेक्शनद्वारे प्रकाश स्वरूपम शिवहम शिवहम, निजानंद स्वरूपम शिवहम शिवहम. प्रकाश आहे बाबा, काय आहे, प्रकाश स्वरूपम. बाबांचं स्वरूप कसं आहे, प्रकाश आहे. आणि आत्मासुद्धा कशी आहे, लाईटच आहे, चमचमता ज्योती दिव्य सितारा आत्म्याचं स्वरूप आहे. म्हणूनसाठी बाबा सांगतात वरदानामध्ये, डायरेक्ट परमात्मा लाईटच्या कनेक्शनद्वारे अंधकाराला पळवून लावणारे लाईट हाऊस भव. वरदानाचा विस्तार, तुम्हा मुलांच्याकडे डायरेक्ट परमात्मा लाईटचं कनेक्शन आहे. फक्त स्वमानाच्या स्मृतीचे बटन डायरेक्ट लाईनने चालू करा तर लाईट येईल. आणि किती प्रखर सूर्यप्रकाशाला झाकून टाकणारा काळा ढग असो तो देखील पळून जाईल. म्हणजे कितीही प्रॉब्लेम आला तर म्हणतात ना की कितीही प्रॉब्लेम आला जीवनामध्ये, म्हणजे पहाड जरी आला तरी पहाडची राई बनेल आणि राईचं सुद्धा रुई बनेल संकट, आणि संकट पळून जाईल. जेव्हा आपण परमेश्वराच्या आठवणीला कसं आठवण करायची ते समजलं तर स्वतःला आत्मा ज्योती समजून परमज्योतीबरोबर सोमानाद्वारे कनेक्ट करायचं आहे. लाईटला कनेक्ट करायचं म्हणजेच स्मृतीचं बटन चालू करायचं. कसं करणार? मी आत्मा परमात्माचं लाडकं मूल शांत स्वरूप आहे. माझा परमात्मा बाबा शांतीचा सागर आहे, शांत स्वरूप आहे, गुण स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, शक्ती स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. कितीतरी सोमान आहेत. मी बाबांचं सर्वशक्तिवान मास्टर सर्वशक्तिवान लाडकं मूल आहे. बाबा मला सुख शांती शक्ती देत आहेत. बाबांची छत्रछाया निरंतर माझ्यावरती आहे. बाबांच्याकडून माझ्यावरती सुखाची सद्गुणांची लाईट सदोदित बरसत आहे किंवा सदोदित बाबा माझ्याबरोबर आहेत. बाबा मला शांतीचे मास्टर शांती सागर बनवत आहेत. बाबा शांतीचा सागर आहे तर मला मास्टर शांती सागर बनवत आहेत. बाबा सुखाचे सागर आहेत तर मी मास्टर सुख सागर बनत आहे. बाबा वैद्यनाथ आहेत तर माझ्या सर्व शरीराच्या पीडासुद्धा नष्ट होत आहेत. अशा अनेक समान आपण
घेऊ शकतो. तर त्याच्यामुळे काय होतं, स्मृतीचं बटन कनेक्ट होऊ शकतो किंवा बाबांच्याकडून मला माझ्यावरती निरंतर शांतीची लाईट बरसत आहे. बाबा माझ्या माथ्यावरती छत्रछाया आहेत. बाबांची साथ माझ्याबरोबर आहे. माझ्याबरोबर स्वयंशक्तीदाता राहतो. मी कुठेही असलो तरी मला बाबा सर्व कार्यामध्ये मदत करतात. तर माझं काही कार्याला मला 1 तास लागेल असेल तर बाबांच्या आठवणीमुळे ते कार्य माझं थोड्याच वेळात पूर्ण होतं, कारण बाबा आणि मी डबल शक्ती. तर अशा प्रकारे सोमान बाबा आपल्याला काय काय देतात रोज मुरलीमध्ये वगैरे. तर सोमानांचा अभ्यास केला तर आपल्याला उच्च प्राप्ती होईल. आणि तुम्हाला जर विशेष सोमान आठवत नसतील तर आम्हाला मॅसेज करा कॉमेंट्समध्ये, आम्ही तुम्हाला पाठवतो व्हिडिओ बनवून वेगळा सोमानांचा अभ्यास. तर बोधवाक्य आहे. आपण वरदानाचा विस्तार, वरदानाचं स्पष्टीकरण पाहत होतो. तर वरदानाचं स्पष्टीकरण आहे, तुम्हा मुलांच्याकडे डायरेक्ट परमात्मा लाईटचं कनेक्शन आहे. आठवणीद्वारे जोडायचं आहे बाबांच्या बरोबर. फक्त सोमानाच्या स्मृतीचे बटन डायरेक्ट लाईनने चालू करा तर लाईट येईल आणि कितीही प्रकार सूर्यप्रकाशाला झाकून टाकणारा काळा ढग असो तो देखील पळून जाईल. यामुळे स्वतः तर प्रकाशामध्ये राहालच, परंतु इतरांसाठी देखील लाईट हाऊस बनाल. कळलं? आपल्यामुळे इतरांचंही कल्याण होणार आहे. बोधवाक्य. आणि इतरांचं कल्याण झाल्यामुळे आपल्याला भाग्यप्राप्ती, पुण्यप्राप्ती होणार आहे. बोधवाक्य. कारण देणाऱ्याचं पहिलं कल्याण होत असतं. देण्यामध्येच घेणं सुद्धा असतं. आणि म्हणूनसाठी म्हटलं जातं, देणाऱ्याने देत जावे, देता देता देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजेच शिवबाबा दाता आहे, तो आपल्याला शिकवत आहे, आपल्याला हे सगळ्यांना द्यायचं आहे. बोधवाक्य. स्वपुरुषार्थामध्ये वेगवान बना तर तुमच्या व्हायब्रेशनद्वारे दुसऱ्यांची सुद्धा माया म्हणजे दुसऱ्यांचंही दुःख सहजच पळून जाईल. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. मीठे प्यारे बाप दादा का अनगिनत पदम गुना शुक्रिया 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 फरिश्तों.